नमस्कार मंडळी. विठ्ठल भक्तांसाठी पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा आषाढी एकादशीचा सोहळा आता जवळ आला आहे. देवशयनी, हरिशयनी किंवा महाएकादशी या नावांनीही ओळखल्या जाणाऱ्या या एकादशीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि त्याच दिवसापासून चातुर्मासालाही प्रारंभ होतो. पुढील 4 महिने भगवान विष्णू योगनिद्रेत असल्याची श्रद्धा असून कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी म्हणजेच देव उठणे एकादशीला ते पुन्हा जागृत होतात. त्यामुळे या काळात पूजा, जप, व्रत, दानधर्म आणि सात्विक जीवनशैलीला विशेष महत्त्व दिले जाते. वैदिक पंचांगानुसार यंदाची देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही यंदाची एकादशी विशेष मानली जात आहे. विविध ग्रहयोग आणि शुभ संयोगामुळे काही राशीवर भगवान विष्णूंची विशेष कृपा राहील अशी ज्योतिषीय मान्यता आहे. त्यामुळे त्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक प्रगती, करिअरमध्ये यश, कौटुंबिक सुख, मानसिक समाधान आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदाची देवशयनी एकादशी अनेकांसाठी श्रद्धा, भक्ती, शुभफलदायी संधी घेऊन येणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया की देवशयनी एकादशीच्या निमित्ताने कोणत्या 4 राशींचे भाग्य उजळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली राशी आहे मेष राशी. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार यंदाची देवशयनी एकादशी मेष राशींच्या व्यक्तींसाठी अनेक शुभ संधी घेऊन येणारी ठरू शकते. या दिवशी भगवान श्री विष्णूंची भक्तिभावाने पूजा, उपवास आणि मंत्र जप केल्यास त्यांच्या कृपेचा सकारात्मक प्रभाव जीवनावर पडू शकतो. आर्थिक बाबतीत नवीन उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता असून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची संधी मिळू शकते. तर व्यावसायिकांसाठी नवीन करार, ग्राहक, आर्थिक वाढीचे योग निर्माण होऊ शकतात. अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता असून मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद, परस्पर समजूतदारपणा आणि प्रेम वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहू शकते आणि एखादी शुभ बातमी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच आषाढी एकादशीचा दिवस मेष राशींच्या व्यक्तींसाठी प्रगती, स्थैर्य, कौटुंबिक सुख आणि सकारात्मक बदलाचा अनुभव देणारा ठरू शकतो अशी ज्योतिषीय मान्यता आहे. त्यानंतर दुसरी राशी आहे वृषभ राशी. यंदाची आषाढी एकादशी वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी प्रगती आणि समृद्धीची नवीन संधी घेऊन येऊ शकते. भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता असून नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा तुमचे प्रमोशन देखील होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही नवीन व्यवहार, आर्थिक लाभ आणि कामाचा विस्तार होण्याचे योग तयार होऊ शकतात. आर्थिक बाबतीत हा काळ लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच बचत करण्याची संधी देखील मिळू शकते आणि पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यास मदत होऊ शकते. कौटुंबिक वातावरणात आनंदी राहण्याची शक्यता असून घरात सुख, शांती आणि समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते. एकूणच काय, आषाढी एकादशीचा दिवस वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी करिअर, आर्थिक प्रगती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. त्यानंतर तिसरी राशी आहे कन्या राशी. यंदाची आषाढी एकादशी कन्या राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शुभ ठरू शकते. भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून उत्पन्नात वाढ किंवा मग नवीन आर्थिक संधी मिळू शकतात. यापूर्वी अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत मिळू शकते. तसेच भविष्यातील आर्थिक नियोजन अधिक भक्कम करण्याची संधी देखील मिळू शकते. करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता असून
नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा मग नवीन जबाबदाऱ्या आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही नवीन करार, ग्राहक आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. याशिवाय मित्र, सहकारी आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य लाभल्याने अनेक महत्त्वाची कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक वातावरणही आनंदी राहण्याची शक्यता असून मानसिक समाधान आणि आत्मविश्वास वाढू शकतो. एकूणच काय, देवशयनी एकादशीचा दिवस कन्या राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक प्रगती, करिअरमधील यश आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरू शकतो. त्यानंतर चौथी राशी आहे तुळू राशी. यंदाची आषाढी एकादशी तुळू राशींच्या व्यक्तींसाठी अनेक शुभ संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते. भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची दारे खुले होण्याची शक्यता असून दीर्घकाळापासून केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रमोशनाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार, आर्थिक लाभ आणि विस्ताराचे योग निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून उत्पन्न वाढण्याबरोबरच अडकलेली कामेही मार्गी लागू शकतात. वैयक्तिक आयुष्यातही हा काळ अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊन नात्यात विश्वास आणि समजूतदारपणा वाढू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळू शकते. म्हणूनच आषाढी एकादशीचा दिवस तुळू राशींच्या व्यक्तीसाठी करिअर, आर्थिक प्रगती, प्रेम आणि कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. तर मंडळी, या 4 राशींसाठी यंदाची आषाढी एकादशी खूप शुभ ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.